तर मित्रांनो, तुमच्याकडे ऑटोमॅटिक कार आहे आणि तुमची कार जर मायलेज देत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा मित्रांनो. कारण एक छोटी टिप सांगणार आहे मी की बरेच लोकांच्याकडे काय होतं, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असतं ते ऍक्सिलेटर सडन देतात. सडन म्हणजे बघा, आता मी गाडीचा आरपीएम चाललंय 1200-1300, मी असा ऍक्सिलेटर दिला 4, 5, 6 असा आरपीएम वाढतं. असा आरपीएम वाढतं म्हणजे काय होतं, तुमचा गाडीचा गिअर डाऊनशिफ्ट जातो. डाऊनशिफ्ट दिल्यामुळे काय होतं, हायर आरपीएम घेते गाडी, पिकअप घेते. ताजी काही पेट्रोल जास्त खाणार. मग तुम्ही थोडासा लाईट फूट वापरायचं. मी बघू शकता लाईट फूट वापरतोय, थोडा पाय थोडं वरती घेतोय. त्याने काय होतं, थोडं ऍक्सिलेटर देऊन थोडासा पाय वर घेतला ना की नेक्स्ट गिअर शिफ्ट होतो मित्रांनो. त्यांनी काय होतं की तुम्ही लो आरपीएमला पण चांगलं खासं स्पीड मेंटेन करता. साहजिक आरपीएम कमी झालं की तुमच्या गाडीला पेट्रोल कमी लागणार आहे, मग याने तुमचं मायलेज वाढणार आहे. तर कोणाकोणाला ही टिप माहिती होती त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. नसेल माहिती तर ही टिप फॉलो करा आणि तुमच्या गाडीमध्ये मायलेजला फरक पडतोय का कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.